ही योजना भारत सरकारने जानेवारी 2015 पासून सुरू केली. आपल्या देशात होणाऱ्या स्त्री भ्रूण हत्या व मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवणे या कारणामुळे ही योजना सुरू करण्यात आली. 2001च्या जनगणनेनुसार आपल्या देशात 1000 पुरुषांमागे 927 स्त्रिया होत्या. पण 2011 साली हेच दर 1000 पुरुषांमागे 918. भारतातील स्त्रियांना सुरक्षितता व मुलींना शिकण्याचा अधिकार मिळवून देणे तसेच स्त्री भ्रूण हत्या थांबवणे हाच उद्देश समोर ठेवून चैतन्य मित्र मंडळ सादर करीत आहे बेटी बचाओ बेटी पढाओ. जिंदगी 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 हाँ जिंदगी 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 वो सपनों की दुनिया हमारी में हंसी जिंदगी. अरे भाई लोग कट्टा गॅंग काय चालू सगळ्यांचं? बरं चालू ना सगळं? अरे बऱ्याच दिवसापासून आलोय बघा आपल्या जुन्या कट्ट्यावर. खरंच बरं का खूप आठवणी जाते या कट्ट्यावरच्या. ते आपण केलेली मौज मजा. अरे मित्रा तू पडला आमची कशाला आठवण येते रे? मस्त सुंदर बायको गोंडस 2 मुली सगळं मजेत चाललाय ना तुझं? मग अरे रमेश तुला फक्त काही मुली का मुलगा नाही? अरे मग मुलाचा काही विचार आहे की नाही? काय पुन्हा गुड न्यूज कधी सांगणार मग? अरे गुड न्यूज वगैरे काय नाही. मी माझ्या बायकोचं ऑपरेशन केलं. अरे मुलगा काय आणि मुलगी काय दोन्ही सारखेच ना. अरे ज्यांना मुलं आहेत त्यांचंच बघ ना आता काय हाल आहेत ते. मुलांना आई वडील जीवाचं रान करून शिकवतात पण मुलं लग्न झालं की आई वडिलांना हे सांभाळत नाही. शहरात तर म्हाताऱ्या आई वडिलांना शिकलेली मुलं वृद्धाश्रमात पाठवतात. उलट मुलीचीच माया बघणार आई वडिलांवर किती जास्त असते ते. म्हणून मी ठरवलंय माझ्या मुलीला मी तर मुलासारखं वाढवणार खूप शिकवणार. वा 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 हे अगदी बरोबर आहे. बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेमुळं अरे आपल्या देशात मुलीही प्रत्येक क्षेत्रात पुढे आहेत. अरे परवा झालेल्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत सुद्धा साक्षी मलिक PV सिंधू यांनी आपल्या देशांना पदकं मिळवून दिली आहेत. तर दीपा कर्माकर ललिता बाबर दिनेश फोगट यांनीही चांगली कामगिरी केली आहे मित्रा. अरे मित्रांनो आता काळ बदलत चाललाय. ग्रामीण भागातही आता मुली शिक्षण घेत आहेत. 10वी 12वीचा बोर्डाचा निकाल पाहिला तर मुलींना पहिला क्रमांक येतो. आपल्या देशानं आपल्याला कल्पना चावला सुनीता विल्यम्स लता मंगेशकर प्रतिभाताई पाटील अशा अनेक कर्तबगार महिला दिलेल्या आहेत. अरे पण आपला परशुराम दिसत नाही कुठे आहे तो? अरे मित्रा त्याचं काय खरं नाही. त्याचं सटकलंय बघ प्रेमात पडलाय तो. बरोबर येतो बघतो. अरे रमेश बऱ्याच दिवसांनी आलाय काय चाललंय? माझं सोडलंय तुझ्याबद्दल बरंच काय कळलंय. काय लफडं सांग ना. अरे कोणाची कसा हसतो घरात नाही घरात. अरे परश्या बघ तिकडे आजी आली आजी. हे काय चाललंय तुमचं? अरे कुठल्या विश्वामध्ये आहात तुम्ही? जरा भान ठेवा. सार्वजनिक ठिकाण आहे हे. पब्लिक बघतायत. आता बस करा. अर्चना तू तर शिकलेली आहेस तुला तर कळायला हवं ना. मग जरा मनावर ताबा ठेव ना. त्यात काय झालं? माझं प्रेम आहे पैशावर एक खुळखुळ्या बघताय काय तोंड वाचून
मराठीत सांगितलं तर कळत नाही का? काय इंग्लिश मध्ये सांगू? आय लव्ह यू. परशा, मी निघते. लवकर ये रजिस्टर ऑफिसला. माहिती आहे ना, आज 11 वाजता आपण लग्न करणार आहोत. आईला काय ते अशी मुलगी आहे? अरे काय बोलती? बाबा. सॉरी बरं का मित्रांनो, मी तेच सांगण्यासाठी आलो होतो. आम्ही गुपचूप प्रतिष्ठान ऑफिसला लग्न करतोय. सगळी तयारी केली आहे. प्लीज तुम्ही सर्वजण चला ना माझ्या बरोबर. हे चल ना. अरे मित्रा, आता लग्न झालंय ना, मग चला होऊन जाऊ दे झिंग झिंगाट. परशा, मी प्रेग्नेंट आहे रे. तुझी आई म्हणते की तिला नातूच हवाय. मुलगी असेल तर गर्भपात कर. पण मला नाही रे जमायचं ते. परशा, प्लीज असं करू नकोस ना. मला मुलगी असली तरी चालेल रे. मी तिला खूप शिकवेन, अगदी मुलासारखं. अगं ऐक ना, आपण नुसतं चेकअप करू, बाकीचं नंतर बघू ना. आरती, तू थांब बाहेरच. मी डॉक्टरांशी जरा बोलतो. डॉक्टर साहेब नमस्कार. हा नमस्कार. माझी बायको प्रेग्नंट आहे. तिची तपासणी करा ना. नाही म्हणजे मुलगी असेल तर गुपचूप गर्भपात करता का प्लीज. अरे पण का? डॉक्टर, सध्याचं जग हे मुलींसाठी खूप रिस्की आहे. निर्भया प्रकरण आपल्याला माहीतच आहे ना. वर्तमानपत्रामध्ये दररोज बातम्या येतात. अशा वातावरणामध्ये मी मुलीचा स्वीकार कसा करू डॉक्टर? मी, माझी बायको दोघी ऑफिसला जातो. मग तिला कोण सांभाळणार? आणि मुलगा वंश वाढवतो. मुलगी म्हणजे नुसतं टेन्शन हो. तिचं सांभाळ, तिचं शिक्षण, लग्न, हुंडा. नको रे बाबा, नको. प्लीज डॉक्टर, बघा काही होत आहे का? अरे यावेळेस मुलगी आहे म्हणून गर्भपात कर म्हणतोयस, पण पुढच्या वेळेस मुलगा होईल म्हणून तू लिहून देशील का? काय बोलतोय डॉक्टर? हे ते माझ्या हातात कुठे आहे? देवाच्या हातामध्ये आहे. अरे मग देवाने लिहून दिलेलं भाग्य तू कशाला बदलतोस? जन्म देण्यासाठी आई पाहिजे, संसार करण्यासाठी बायको पाहिजे, काळजी घेणारी बहीण पाहिजे, फिरायला मैत्रिणी पाहिजे. मग मुलगी का नको? स्त्री म्हणजे गरज नाही, स्त्री म्हणजे शक्ती, धैर्य. इव्हन गॉड मस्ट बी गॉन फ्रॉम मदर्स होम. शेवटी देवाला सुद्धा आईच्या पोटी जन्म घ्यावाच लागतो. मुलीला जन्म द्यावा म्हणजे कॅल्क्युलेशन, सासरी पाठवायचं म्हणजे कॅल्क्युलेशन. जर अशीच परिस्थिती राहिली तर मुलीला घरी किंवा रस्त्यावर नाही तर म्युझियम मध्येच बघावं लागेल. विना स्त्रिया जननम नास्ती, विना स्त्रिया गमनम नास्ती, विना स्त्रिया जीवनम नास्ती,
विना स्त्रिया सृष्टी निर्माण असती. मुलीशिवाय सृष्टीची निर्मिती होऊ शकत नाही. बघ बघ तिकडे एका आईच्या गर्भातील मुलगी काय म्हणते ते ऐक. आई, ए आई, आई ऐक ना. अगं आत्ताच तरी देवानं माझी निर्मिती केली तुझ्या पोटात. माझा जन्म झाला आहे. आई, मला मारू नकोस गं. मी तुला कुठलाही त्रास देणार नाही. मी तुला कधी खाऊ मागणार नाही गं. कपडे मागणार नाही. कुठलाही हट्ट मागणार नाही. मी जुनेच कपडे वापरेन. जुनी पुस्तकं वापरेन. आई मला दररोज तुला घरकामात मदत करेल गं. पण ऐक ना. आई प्लीज मला मारू नकोस गं. ऐकतेस ना गं? आई मला मारू नकोस गं. ऐकतेस ना तू? मला यायचं गं या जगामध्ये. आई ऐक ना. मला खरंच यायचंय गं. मारू नकोस गं आई मला तू. नको गं मारू. मला खरंच यायचंय. ऐकतेस ना आई तू? ऐकतेस ना? नको गं मारू मला. यायचंय गं मला या जगामध्ये. नको गं मारू. आई ऐक ना. आई ऐक ना. आई ऐक ना गं. मला या जगामध्ये यायचंय गं. मला तुला बघायचंय. बाबांना बघायचंय. या सुंदर जगाला बघायचंय का आई? आई ऐक ना गं. ऐक ना तुझ्या मुलीला. ऐक ना काय. ऐक ना. आई ऐक ना. खरंच डॉक्टर, आय एम सॉरी. माझ्या हातून खूप मोठी चूक होणार होती. आजी, अगं मला माफ कर गं. मी चुकलो. आता मीही मुलगी असेल तरी तिचा स्वीकार करणारच बघ. तिला खूप शिकवणार. तिची सर्व इच्छा पूर्ण करणार. वा 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 वा, शाबास. आता कसं बोललास. बर चला, आज आपल्या शहरात आपले लाडके पंतप्रधान मोदीजी येणार आहे. मन की बात द्वारे बेटी बचाओ बेटी पढाओ याबद्दल बोलणार आहे. चला आपण सर्वजण तिकडे जाऊया. सोलापुर के भाई और बहनों, हम बेटे को अधिक महत्वपूर्ण मानते हैं और ये मानते हैं बेटी तो पढ़ाई कर जाने वाली है। और इसलिए मैं आज आपके पास आया। हमें बेटियों को मारने का हक नहीं है और ये सोच है बुढ़ापे में बेटा काम आता है। इससे बड़ी गलतफहमी किसी को नहीं होनी चाहिए। अगर बुढ़ापे में बेटे काम आए होते तो पिछले 50 साल में जितने वृद्धाश्रम खुले हैं शायद उतने नहीं खुले होते। अगर अवसर मिलता है तो बेटे से बेटियां ज्यादा कमाल करके दिखाती हैं। भाइयों बहनों, आज यहां भारत सरकार की एक और योजना का भी प्रारंभ हुआ है, सुकन्या समृद्धि योजना। बेटी बचाओ बेटी पढ़ाओ, इसको निरंतर बल देना है और इसलिए उसके लिए सामाजिक सुरक्षा भी चाहिए। इस सुकन्या समृद्धि योजना के तहत 10 साल से कम उम्र की बेटी 1000 रुपया से लेकर के 1.5 लाख रुपए तक उसके मां बाप पैसे बैंक में जमा कर सकते हैं और सरकार की तरफ से हिंदुस्तान में किसी भी प्रकार की परंपरा में ब्याज दिया जाता है उससे ज्यादा ब्याज
इस बेटी को दिया जाएगा। मुझे विश्वास है पूरा देश इस संदेश को समझेगा। हम सब मिलकर के देश को भविष्य के संकट से बचाएंगे। बेटी बचाओ बेटी पढ़ाओ इस संकल्प को लेकर के हम जाएंगे। इसी एक अपेक्षा के साथ मेरे साथ पूरी ताकत से बोलिए, भारत माता की जय। दोनों मुट्ठी बंद करके पूरी ताकत से बोलिए, भारत माता की जय, भारत माता की जय, जय भारत माता की। आपके बरस तुझे धरती की रानी कर देंगे। आपके बरस आपके बरस तेरी प्यासों में पानी भर देंगे। आपके बरस तेरी चूनर को धानी भर देंगे। आपके बरस आवाजासन संचलित मनोरंजन कॉम्प्युटराइज्ड रेकॉर्डिंग चैतन्य मित्र मंडळाकडून सामाजिक मदत कार्यासाठी दानपेटीची व्यवस्था केलेली आहे।